नमस्कार मंडळी मंडळी येणाऱ्या 9 तारखेला बैलगाडी शर्यत क्षेत्रातील हिंदुस्थानातील सर्वात मोठं मैदान पार पडणार आहे. वन श्री केसरी ह्या मैदानामध्ये तब्बल प्रथम क्रमांकाचं बक्षीस ही फॉर्च्युनर गाडी आहे, 2 नंबरचं बक्षीस थार गाडी आहे आणि इतरही संपूर्ण टॉप नामांकित बक्षीस फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आहे. वन श्री केसरी म्हणून या मैदानाचं आयोजन केलेलं आहे. चंद्रदादा पाटील यांनी या मैदानाचं आयोजन केलेलं आहे. मंडळी हिंदुस्थानातील आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये इतिहासामध्ये नोंद होईल असं मैदान पार पडणार आहे. ते म्हणजेच वन श्री केसरी फॉर्च्युनरचं मैदान. पलीकडे शर्यत क्षेत्रातील लाखो शर्यतप्रेमींचं, शर्यत शौकीनांचं, शेतकरी बांधवांचं, गाडा मालकाचं, संपूर्ण प्रेक्षकांचं आता लक्ष लागलंय फॉर्च्युनरच्या 50 लाखाच्या मैदानाकडे, वन श्री केसरी या मैदानाकडे. म्हणजेच त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस आतापर्यंत बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ना भूतो ना भविष्य इतिहासामध्ये नोंद होईल असं बक्षीस त्या मैदानामध्ये आहे. तर मंडळी त्या मैदानामध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी येणार आहे. तर आपला सर्वांचा लाडका आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये नवीन इतिहास रचणारा, नवीन इतिहास करणारा तो म्हणजेच रुस्तम हिंद केसरी बाकासूर त्या मैदानामध्ये येणार आहे. हिंदुस्थानातील 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पहिल्यांदाच रुस्तम हिंद केसरी पहिले मैदान पार पडलं थारचं मैदान. त्या मैदानामध्ये बाकासूरने इतिहास केला. पहिल्यांदा त्याच मैदानामध्ये थार मिळवली आणि तेव्हापासून बाकासूर बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये एक नवं चर्चेचा विषय ठरला आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रातील संपूर्ण टॉपचे मैदान गाजवले. इतर विषयाला आपण मेन मुद्द्याकडे वळूया. म्हणजेच येणाऱ्या 9 नोव्हेंबरच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये बाकेटवानचा फिक्स पेहरा आहे हाच. बकासूर आणि हा जोड आपल्याला पाळताना दिसणारा येणाऱ्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये 50 लाख रुपयाचा मानकरी हा जोड आपल्याला नक्कीच होताना दिसेल. तो म्हणजेच आपला सर्वांचा लाडका कारुंडेकरांचा चिक्या आणि रुस्तम हिंद केसरी बकासूर. या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये इतिहास रचणारा बकासूर आणि कारुंडेकरांचा चिक्या ही जोडी आपल्याला पाळताना दिसू शकते येणाऱ्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये 9 तारखेच्या. मंडळी दिसू शकते असं का म्हणतो आपण माहिती आहे का? प्रत्येक मैदानामध्ये आपण बघतोय छोटे मोठे किंवा हिंद केसरी मैदान असू द्या, त्या मैदानामध्ये बकासूरचा पेहऱ्याचा प्रत्येक मैदानामध्ये धप्पा बसतोच. कदाचित एखाद्या मैदानामध्ये बकासूरचा पेहरा हा उघड होतोय, नाहीतर संपूर्ण मैदानामध्ये बकासूरच्या पेहऱ्याचा आपल्याला धप्पा बसतोय. त्याच पद्धतीने येणाऱ्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये पण बकासूरच्या पेहऱ्याचा धप्पा बसणारच. पण आपण बघतोय बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये चालू शर्यतीमध्ये बकासूरला कोणता नंदी पुरतो आणि बकासूरला कोणता नंदी साथ देतो, बकासूरसोबत कोणता नंदी बकासूरच्या तोडीस तोड पळतो, तो म्हणजे कारुंडेकरांचा चिक्या. कारुंडेकरांचा चिक्या आणि बकासूर ही जोडी आपल्याला मात्र 99% पाळताना दिसू शकते येणाऱ्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आणि लाखो शर्यतप्रेमींची इच्छा पण आहे हीच जोडी पळायला पाहिजे येणाऱ्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आणि हाच पेहरा आपल्याला बघायला मिळू शकतो. या जोडीचा चालू शर्यतीचा इतिहास आहे. सलग 7 ते 8 मैदानामध्ये हा जोड एकत्र पळाला आणि त्या मैदानामध्ये गुलाल नव्हे तर प्रथम क्रमांक प्रत्येक मैदानामध्ये पटकवला. म्हणजेच चालू शर्यतीमध्ये चांगली तुफान मैदानामध्ये ही गाडी पळते. येणाऱ्या मैदानामध्ये फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये हा टॉपची जोडी आपल्याला 100% पाळताना दिसणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं या जोडीबद्दल ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ही जर जोडी पळाली तर 100% फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये एक नवीन कामगिरी आणि नवीन इतिहास रचायला ही जोडी मैदानामध्ये ठाम असते. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडत एक लाईक करा, चॅनलला एक सबस्क्राईब करा. धन्यवाद.